भारतासारख्या देशात जिथे जवळपास निम्मी लोकसंख्या थेट व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे, तिथे कृषी बाजारपेठ खुल्या करण्याचा प्रत्येक निर्णय हे केवळ व्यापाराचा नसून समाजात शांतता, सुव्यवस्था, सुरक्षितता, समतोल राखण्याचा प्रश्न ठरतो. अमेरिका कृषी उत्पादनाची स्पर्धा ही भारताच्या शेतकऱ्यांची बरोबरीची नाही, ती मोठ्या अनुदानावर, औद्योगिक शेतीवर, जणू काय तंत्रज्ञानावर उभी आहे. अशा उत्पादनांना भारतीय बाजारात मोकळा प्रवेश दिल्यास अल्पभूधारक शेतकरी, दुग्ध व्यवसाय आणि पारंपरिक पीक पद्धती यावर ताण येणे अटळ आहे. ही केवळ आर्थिक संकट नसेल, तर ही ग्रामीण उपजीविकेचा पाया ढासळण्याची प्रक्रिया ठरेल. मित्रहो, जर ही परिस्थिती सुधारून घ्यायची असेल तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शेतकऱ्यांबद्दल राबवलेले धोरणे आठवावे लागतील. लागवडीत न आलेली जमिनी शेतकऱ्यांना द्यायचे असल्यास त्यांना गुरेढोरे सरकारकडून दिले जात असत. त्यांना बी बियाणे दिल्या जात आणि त्या वर्षीचा पीक होईपर्यंत जीवन जगण्यासाठी धान्य व पैसा सरकारमधून द्यायचे. हे सर्व परत करण्यासाठी त्यांना जवळपास 5 वर्षाची कालावधी द्यायचे. मित्रहो, उत्पादनाचा अंदाज पाहून शेतकऱ्यांवर कर बसवावा, कोणत्याही शेतकऱ्यांवर जुलूम करू नये अशी अधिकाऱ्यास सक्तीचे हुकूम महाराज द्यायचे. शेतकऱ्यांना गुलाम करणाऱ्या या देशमुख, देशपांडे वगैरे ग्राम अधिकाऱ्यांचे राहणीमान सुद्धा सर्वसाधारण शेतकऱ्यांसारखे राहावे असे हुकूम छत्रपती शिवाजी महाराज देत होते.